नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज मी यंत्राच्या साहाय्याने कांदा लागवड कशी करायची आहे हे तुम्हाला मी थोड्यात सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कांद्याची साईज आणि कशा पद्धतीने कांदा लागवड होत आहे हे तुम्हाला मी समोर कांदा लागवड चालू आहे त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. तर हे SP ॲग्रो कंपनीचं कांदा लागवड मशीन आहे. यामध्ये 4 सीटर, 5 सीटर, 6 सीटर या पद्धतीचं आहे. तर आम्ही रेंटवर देतो. रेंटवर म्हणजे धंद्या दृष्टीने भाडेतत्त्व देतो किंवा मग एकरावर येतो. तर मी धंद्याच्या हिशोबाने 6 सीटर मशीन घेतली आहे. तर 6 सीटर मशीनचा फायदा आहे की सरासरी दिवसाला 1 एकर होतं. समजा लांब प्लॉट असला तर दिवसभर 1 एकर होतं. तर त्या दृष्टीने हा 6 सीटर मशीन घेतली आहे. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धती लागवड होत आहे. यासाठी मी हा 963 त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे क्रिपर गेअर पाहिजे. ट्रॅक्टरला 50 HP पेक्षा जास्त ट्रॅक्टर SP पाहिजे, जेणेकरून त्याची वेट लिफ्टिंग क्षमता कमीत कमी 200+ पाहिजे. तर त्या दृष्टीने मी हा 963 स्वराज घेतला आहे. कंपनी फिटलेट क्रिपर गेअर आला आहे. तर समोर इथं पाहू शकतो तुम्ही त्या पद्धतीने असे 8 ग्लास येतात. हे ग्लास अशा पद्धतीने यात रोप टाकावं लागतं. रोप टाकल्यानंतर त्या ठिकाणी वर्किंग होल ह्या ठिकाणी खालची जे चोच लागतील, चोच जे जमीन घुसतील ती चोच वरती येते. रोप पडल्यानंतर घेतल्यानंतर ते खाली जमिनीमध्ये रोप लावते आणि परत वर जाते. तर तुम्ही खाली पाहू शकता की हे अशा पद्धतीने लागवड होते. आणि मशीनी लागवडीचा हा फायदा आहे. तुम्हाला जर पाहायचं झालं तर हे लागवड आहे. हे सारख्या पद्धतीचं अंतर राहतं, जेणेकरून समजा हा कांदा आहे. हा कांद्याला समजा प्रकाश म्हणा किंवा काही अन्नद्रव्य घ्यायचे असले किंवा मग हवा खेळती राहावं त्यासाठी खुलं राहतं. आय थिंक 5 फूट असं 5 इंच 5 इंच असं 5 इंच असं या पद्धतीचे अंतर आहे, जेणेकरून हा कांद्याची साईज होती. आता हे शेतकरी आपल्या बशीने आहेत. गेल्या वर्षी पण ह्या शेतकऱ्यांनी कांदा लावला होता, तर त्यांचा म्हणजे सरासरीपेक्षा कमी मार्केट होतं कांद्यासाठी. तर त्यांचा 25च्या खाली एक पण दिवस असा रेट गेला, जेणेकरून क्वालिटी सारखी होती. त्यात चिंगडी जन्मत नाही. सगळी मिडियम साईज होती, टॉप साईज होती, जेणेकरून मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या टॉप साईजला 1 नंबर भाव भेटतो. आणि कांदा जास्त जमीन असल्यामुळे त्याला कलर पण येतो, जेणेकरून मार्केटमध्ये गेल्यानंतर ग्राहक जेणेकरून पहिली पसंती हा कांद्याला देत असते. त्याच्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीने हे कांदा लागवड होते. आणि हे थोडं छोटं आहे, लवकर लावण्यात आलं आहे. थोडं टॉप साईजमध्ये थोडं रोप पाहिजे, जेणेकरून सहज खाली जाईल अशा पद्धतीचं रोप पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याची लागवड व्यवस्थित होते आणि कांदा ग्रीप घ्यायला सोपं जातं.